Hello students, how are you? In the last lecture, we solved some problem based on pH and pOH, and all of you know that the mathematical expressions for pH and pOH and the relationship between pH and pOH, that is equal to 40. Now I want to give you one problem for the practice. Take down the pH of monoacidic weak base is 11.2. Calculate its percent dissociation in 0.02 molar solution. Okay. Now today we will see very interesting unit, that is hydrolysis of salts. तुम्हाला माहिती आहे न्यूट्रलायझेशनच्या बरोबर अपोजिट म्हणजे हायड्रॉलिसिस रिॲक्शन, ठीक आहे. न्यूट्रलायझेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. ॲसिड, वेन ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर. आता हायड्रॉलिसिस म्हणजे नेमकं उलट. वेन ॲसिड वेन सॉल्ट अँड वॉटर रिॲक्ट्स विथ इच अदर गिव्स ॲसिड अँड बेस. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स आपल्याला माहिती आहेत. नियर अबाउट देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट्स. नंबर 1, सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल पहा, NaCl. Na म्हणजे NaOH कडून आलेला हा पार्ट आणि Cl म्हणजे HCl कडून, म्हणून त्यापासून मिळालेले सॉल्ट हा काय आहे, NaCl. या पद्धतीने आपल्याला सगळ्या सॉल्टचे 2 पार्ट्स आहेत पहा. Na फ्रॉम NaOH, SO4 from H2SO4, Na from NaOH, NO3 from HNO3, that is nitric acid, K from KOH, and Cl from HCl, K from KOH and NO3 from HNO3. अशा पद्धतीने स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून मिळालेले सॉल्ट मिळतात. नाव द सेकंड टाइप ऑफ सॉल्ट्स आर salts derived from strong acid and weak base. एक पार्ट स्ट्रॉंग ॲसिडचा असेल आणि दुसरा पार्ट वीक बेसचा असेल. NH4Cl, NH4 फ्रॉम NH4OH, Cl फ्रॉम HCl, ठीक आहे. CuSO4, CuOH ट्वाइस म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड आणि SO4 फ्रॉम H2SO4, NH4 NH4OH, NO3 HNO3, CuOH ट्वाइस HCl. या पद्धतीने आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचे सॉल्ट्स मिळतात. नाव द थर्ड टाइप ऑफ सॉल्ट्स आर डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड. याच्याबरोबर उलट वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस त्यांचे एक्झाम्पल आहेत पहा. सोडियम ॲसिटेट, सोडियम स्ट्रॉंग बेस म्हणजे NaOH आणि CH3COH वीक ॲसिड, दॅट इज ॲसिटिक ॲसिड पासून आलेला हा पार्ट. KCN, ठीक आहे. KOH म्हणजे स्ट्रॉंग बेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड, CnHCN हायड्रोजन सायनाइड, Na2CO3 NaOH, H2CO3 कार्बोनिक ॲसिड. आणि चौथ्या प्रकारचा सॉल्ट आहे सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड अँड वीक बेसिस. फॉर एक्झाम्पल अमोनियम ॲसिटेट आणि NH4Cl. ॲसिटेट आयन ॲसिडिक ॲसिडपासून, NH4 अमोनियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड HC, नाही. तर दोनही जे पार्ट आहेत या सॉल्ट्समध्ये वीक ॲसिड आणि वीक बेसिसपासून आलेले. तर या पद्धतीने आपल्याला 4 प्रकारचे सॉल्ट्स मिळतात. तर आता आपण पाहूया हायड्रॉलिसिस म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ हायड्रॉलिसिस. मी अगोदरच सांगितलं, रिॲक्शन इन विच सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर किंवा वेन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्स 2 ions, that is 2 ions giving acid and base. तर इथं आपल्याला फक्त पाहायचे पहा, द सॉल्वंट वॉटर डिसोसिएट्स स्लाइटली ॲज. पहिल्यांदा आपण वॉटरचं डिसोसिएशन रिॲक्शन पाहूया.
Okay, H2O liquid gives H3O plus aqueous plus OH minus aqueous. प्युअर वॉटरसाठी किंवा प्युअर वॉटर हे न्यूट्रल असतं, त्यामध्ये H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे कोणाबरोबर असतं, बरोबर इक्वल असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. पण ज्यावेळी या प्युअर वॉटरमध्ये आपण पाण्यामध्ये ज्यावेळी सॉल्ट मिसळू ना, म्हणजे हायड्रॉलिसिस घडवून आणू, त्यावेळी मात्र ते सोल्युशन न्यूट्रल राहत नाही, ते स्लाइटली ॲसिडिक होतं किंवा स्लाइटली बेसिक होतं. If the ions of the salt do not interact with water, the hydronium and hydroxyl ion concentrations remain equal. इथं म्हटलंय पहा, ठीक नाही. And the solution is neutral. When one or more of the salt ion react with water, म्हणजे ज्यावेळी नेमकं हायड्रॉलिसिस घडतं त्यावेळी मात्र ते कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहत नाही. The equality of concentration of H3O plus and OH minus ions is disturbed. The solution does not remain neutral and become acidic or basic. मी अगोदरच म्हटलं आहे की डिपेंडिंग ऑन दी टाईप ऑफ द सॉल्ट, म्हणजे कोणत्या प्रकार, वर 4 प्रकारचे सॉल्ट दिलेत, त्यापैकी कोणता सॉल्ट आपण डिझॉल्व केला आहे त्यावरून त्याची ॲसिडिटी किंवा बेसिसिटी आपल्याला मिळणार आहे. सच अ रिॲक्शन बिटवीन द आयन्स ऑफ सॉल्ट अँड द आयन्स ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. तर त्या हायड्रॉलिसिसचं डेफिनेशन पहा. इट इज डिफाइंड ॲज द रिॲक्शन इन विच cations or anions or both the ions of salt react with water. Cations positively charged, anions negatively charged. Both the salt react with ions of water. आता ions of water म्हणजे कोणते, H प्लस अँड OH मायनस. H प्लसलाच काय म्हटलंय, H3O प्लस अँड OH मायनस. ज्यावेळी हे कॅटयन्स आणि ॲनायन्स किंवा दोनही कॅटयन ॲनायन हे पाण्याबरोबर रिॲक्ट होतात त्यावेळी काय तयार करतात, प्रोड्यूस ॲसिडिटी ऑर अल्कलाइनिटी ऑर समटाइम्स इव्हन न्यूट्रॅलिटी. म्हणजे अशा प्रकारच्या सोल्युशनचा pH जर ॲसिडिक असेल तर लेस दॅन 7 असतो, बेसिक असेल म्हणजे अल्कलाइन असेल तर ग्रेटर दॅन 7 असतो, आणि ते जर सोल्युशन न्यूट्रॅलिटी दाखवत असेल तर ते इक्वल टू 7 देतं pH. ओके, नाव द फर्स्ट टाईप ऑफ सॉल्टचं आपण हायड्रॉलिसिस घडवून पाहू. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. असा सॉल्ट आपण घेतला NaCl, ज्याच्यामध्ये Na फ्रॉम NaOH, Cl फ्रॉम HCl, दोनही स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आहेत, ठीक आहे. Salt of strong acid HCl and a strong base NaOH. When it is dissolved in water, it dissociates completely into its ions. स्ट्रॉंग सॉल्ट असल्यामुळं त्याचं पूर्ण डिसोसिएशन होतं, म्हणून इथे एकच एरो दाखवलंय बघ, सिंगल एरो. NaCl aqueous gives Na plus aqueous plus Cl minus aqueous. The ions Na plus and Cl minus have no tendency to react with water. This is because the possible product NaOH and HCl of such reactions are strong, okay, strong electrolytes and dissociate completely in aqueous solution. मिळालेले जे दोनही ॲसिड आणि बेस आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं त्यांचं पूर्णपणे विचरण होतं, म्हणजे डिसोसिएशन होतं. इन अदर वर्ड्स, Na plus aqueous plus Cl minus aqueous plus H2O gives HCl aqueous plus NaOH aqueous. काय म्हटलंय, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस पॉसिबल प्रॉडक्ट्स, ठीक आहे. हीच रिॲक्शन आयनिक फॉर्ममध्ये दाखवलेली आहे. दस द रिॲक्टंट्स अँड द प्रॉडक्ट्स आर द सेम. या बाजूलाही तेच राहतं आणि इकडेही तेच राहतं. याचा अर्थ असा होतो, this implies that neither the cation nor the anion of the salt, म्हणजे Na plus and Cl minus ions, reacts with water or there is no hydrolysis. म्हणजे ते दोनही आयन्स पाण्याबरोबर किंवा पाण्यातल्या आयन्स बरोबर रिॲक्ट होत नाही. इक्वॅलिटी ऑफ H3O plus ion is equal to OH minus ion produced by ionization of water.
is not disturbed by this salt. Okay, NaCl, and thus solution is neutral. It may be concluded that salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. ओके, तर तुम्ही या प्रकारच्या स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा एखादा दुसरा सॉल्ट घेऊन त्याचं हायड्रॉलिसिस घडवून आणून त्याची कन्क्लुजन्स काढू शकता. याचा अर्थ असा की ते सोल्युशन काय येईल, न्यूट्रल येईल. हायड्रॉलिसिस करून पाहिजे. ओके, नाउ वी विल टेक अनदर एक्झाम्पल. स्ट्रॉंग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस, कॉपर सल्फेट. स्ट्रॉंग ॲसिड कुठलं आहे, H2SO4 आहे, लक्षात ठेवा. आणि त्याबरोबर असणारं Cu फ्रॉम CuOH टॉईस. ओके, तर हा सॉल्ट आहे H2SO4 आणि वीक बेस CuOH टॉईस पासून. त्याचं जर हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला डिसोसिएशन, इट डिसोसिएट्स कम्प्लिटली ॲज कॉपर सल्फेट ॲक्वेस गिव्स Cu+2 ॲक्वेस प्लस SO4 -2 ॲक्वेस. SO4 -2 ions of salt have no tendency to react with water because the possible product H2SO4 is strong electrolyte. Correct? कारण त्याचं पूर्ण विचरण होणार आहे. The reaction of Cu+2 ions with OH- ion form unionized CuOH2 molecules. कॉपर हायड्रॉक्साइड मॉलिक्युल्स मिळतात आहे की नाही, unionized. The hydrolytic equilibrium for CuSO4 is then written as Cu+2 aqueous plus 4H2O gives CuOH twice aqueous plus twice of H3O plus aqueous. आता या ठिकाणी आपल्याला पहा H3O प्लसचे आयन्स म्हणजे H+चे आयन्स हे एक्सेस दिसून येतात, बरोबर. म्हणून टोटल सोल्युशनला कुठलं येईल, हा सॉल्ट कुठला आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. म्हणून हे टोटल सोल्युशन कुठलं नेचर दाखविल, ॲसिडिक नेचर दाखविल. कशामुळं, टॉईस ऑफ H3O प्लसमुळं. आणि हा जो CuOH2 आहे याच्यामुळं काय होतं, या सोल्युशनला टर्बिडिटी येते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O प्लस आयन्स रिझल्टिंग सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट बिकम ॲसिडिक. म्हटलं आपण ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय होतं, ब्ल्यू लिटमस रेड होतो आणि बेसिकमध्ये रेड लिटमस ब्ल्यू होतं. तर इथं एक महत्त्वाचं आहे पहा, या सोल्युशनमध्ये CuOH2 मुळं मी अगोदरच म्हटलं पहा, फॉर्मेशन ऑफ स्पेरिंगली सोल्युबल CuOH twice by hydrolysis makes the aqueous solution of CuSO4 turbid. टर्बिड म्हणजे दुधी बनतं जरा, बरोबर ना. मग हा दुधीपणा जर घालवायचा असेल तर काय करावं लागेल, इफ H2SO4 is added, that is H3O plus ions are added, the hydrolytic equilibrium shifts to the left. Okay, a turbidity of CuOH twice dissolves to give clear solution. या H2SO4 मुळं हे डिझॉल्व होतं, याची टर्बिडिटी कॉपर हायड्रॉक्साईडमुळं आलेली टर्बिडिटी डिझॉल्व होते आणि सोल्युशन काय बनतं, क्लिअर मिळतं आपल्याला. टू गेट अ क्लिअर सोल्युशन ऑफ CuSO4 द ॲडिशन ऑफ H2SO4 विल बी रिक्वायर्ड. ओके, नाउ द हायड्रॉलिसिस ऑफ नेक्स्ट salt of weak acid and strong base and hydrolysis of weak acid and weak base we'll see in next lecture. Today this is sufficient. Stay home, stay safe, okay, and study, concentration on study. Okay, thank you.